त्यावेळेस सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायलेले हे सगळे आंदोलक आणि मोर्चेकरी आपण बघतोय, त्यांच्या भावना आपण जाणून घेतोय। पण या विरोधकांच्या मोर्चाच्या विरोधात आज भाजपचं सुद्धा आंदोलन आहे। मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी इथे टिळक उद्यानासमोर भाजपचं हे आंदोलन आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम सुद्धा उपस्थित असतील, मंगल प्रभात लोढा सुद्धा उपस्थित असतील। निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि बोगस मतदार असा आरोप खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता आणि आज सत्याचा मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने हा मोर्चा निघतोय। उद्धव ठाकरे या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। मात्र त्याच मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपकडून देखील एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। आपण जर बघितलं असेल तर गिरगाव चौपाटीच्या इथे या ठिकाणी भाजपच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, त्याचसोबत मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री नितेश राणे आणि इतर मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे। आता भाजपचे पदाधिकारी त्या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत नवनाथ बन आहेत, त्यांना आपण विचारू, काय सांगाल महाविकास आघाडीकडून आज सत्याचा मोर्चा काढण्यात येतो, त्याला तुम्ही आता? खरं तर महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा आणि सत्तेसाठीचा मोर्चा आहे। यांना विधानसभेला जनतेने नाकारलं, लोकसभेला 48 पैकी 30 जागा जिंकल्या, तेव्हा तुम्हाला कुठे ईव्हीएम बद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं, तेव्हा मतदार यादीबद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं, तेव्हा मतदार सगळे व्यवस्थित होते, तेव्हा निवडणूक आयोग व्यवस्थित होतं। जनता जनार्दनाने देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महायुतीला मतदान दिलं आणि भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं। त्यानंतर लगेच मतचोरी आठवली हो तुम्हाला, त्यानंतर लगेच तुम्हाला ईव्हीएमवर शंका आली, तुम्हाला लगेच मतदार यादींवर शंका आली। ही निव्वळ नौटंकी आहे आणि या नौटंकीला महाराष्ट्रातील जनता आणि मुंबईकरांनी ओळखलेला आहे। त्यामुळं येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समिती निवडणुका असतील, या सर्वांमध्ये महाविकास आघाडीचा चित्रपट फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करेल। आता काय झालंय, महाविकास आघाडी पूर्णपणे फ्लॉप झाली आहे। लोकांना कळले की यांच्याकडे मुद्दा नाही, अजेंडा नाही, म्हणून राज ठाकरे नावाचा पाहुणा कलाकार यांनी आता आयात केलेला आहे। आता हे पाहुणे कलाकार जरी या चित्रपटात घेतले तरी हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप होणार आहे। हा सत्याचा मोर्चा नाहीच आहे। सत्याच्या मोर्चाच्या नावाखाली जो मोर्चा काढता आहे त्यांना असत्य कसं ठरवायचं हे ही जनता, मुंबईची जनता त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवून देईल। नवनाथजींनी जसं सांगितलंय की हा सत्याचा नसून असत्याचा मोर्चा आहे। राज ठाकरे हे पाहुणे कलाकार आहेत आणि त्यांच्या अंतर्गत थोडंसं काही चेंजेस होईल का, कारण त्यांना हे सगळं कळून चुकलंय की जर महापालिकेमध्ये त्यांचा जर बँड वाजला तर कुठेच ते दिसणार नाही आहेत। त्या कारणाने हा सगळा खेळ चालू आहे असं मला वाटतं। मला असं वाटतं की त्यांचा जे हे सगळं खेळ चालू आहे तो खेळ हा जनता जनार्दन जाणते चांगली आणि फक्त कुठे ना कुठे आपल्या नाकारतेपणावरती जनतेने बोट ठेवू नये म्हणून हा फक्त खेळ करून पूर्णपणे मीडियामध्ये त्याचं वातावरण गडू करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, हे काम फक्त महाविकास आघाडी सरकार करते। कॅमेरामन सुरेश सावंत, सुशांत सावंत, पुढारी न्यूज।